आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। कोण व कसा आहे कुळ मालक? ज्या ज्या पुण्यात्म्यांनी परमात्म्यास प्राप्त केलेले आहे त्यांनी सांगितले आहे की कुळाचा म्हणजे विश्वाचा स्वामी अधिपती एकच आहे। तो मनुष्य सदृश आणि तेजोमय शरीरयुक्त आहे, ज्यांच्या एका रोमकुपाचा म्हणजे रंध्राचा प्रकाश कोटी सूर्य आणि कोटी चंद्र यांच्या प्रकाशापेक्षाही अधिक आहे। त्यांनीच नाना रूपे बनविली आहेत। आपापल्या भाषांमध्ये परमेश्वर यांचे वास्तविक नाव कबीर देव म्हणजे वेदातील संस्कृत भाषेमध्ये हक्का कबीर, श्री गुरुग्रंथ साहेब मध्ये पान नंबर 721 वर क्षेत्रीय किंवा स्थानिक भाषेमध्ये, तसेच सत कबीर श्री धर्मदासजी यांच्या वाणीमध्ये क्षेत्रीय भाषेमध्ये, तसेच बंदी छोड कबीर संत गरीबदासजींच्या सद्ग्रंथामध्ये स्थानिक भाषेमध्ये, कबीरा, कबीरन व खबीरा किंवा खबीरन श्री कुरान शरीफ सूरत फुरकानी नंबर 25 आयत नंबर 19, 21, 52, 58, 59 मध्ये क्षेत्रीय अरबी भाषेमध्ये। याच पूर्ण परमात्मा यांची उपमात्मक नावे अनामी पुरुष, अगम पुरुष, अलख पुरुष, सत्पुरुष, अकाल मूर्ती, शब्द स्वरूपी राम, पूर्ण ब्रह्म, परम अक्षर पुरुष आदी आहेत। जसे देशाच्या पंतप्रधानांचे वास्तविक शरीराचे नाव काही वेगळे असते आणि उपमात्मक नाव म्हणजे पदाचे नाव पंतप्रधानजी, प्राईम मिनिस्टरजी असे वेगळे असते। जसे भारत देशाचे पंतप्रधानजी आपल्या जवळ गृह विभाग घेतात, जेव्हा ते त्या विभागाच्या दस्तऐवजांवर स्वाक्षरी करतात तेव्हा ते गृहमंत्र्याची भूमिका करत असतात आणि आपले पदही गृहमंत्री असेच लिहितात, त्यांचे हस्ताक्षर तेच असते। अशा प्रकारे ईश्वरीय सत्तेला समजले पाहिजे। ज्या संत व ऋषींना परमात्मा यांची प्राप्ती झाली नाही त्यांनी आपला अंतिम अनुभव सांगितला आहे की प्रभूचा केवळ प्रकाश दिसू शकतो, प्रभू दिसत नाही, कारण त्याला कोणताही विशिष्ट असा आकार नाही। तसेच शरीरामध्ये आवाज म्हणजे धून ऐकू येणे इत्यादी अनुभव प्रभू भक्तीची उपलब्धी आहे। आता विचार करा, एक अंध दुसऱ्या अंधामध्ये आपण स्वतः डोळच आहे असे सिद्ध करून बसलेला आहे आणि म्हणत आहे की रात्री चंद्राचा प्रकाश अत्यंत आनंददायी व मनमोहक असतो, मी पाहत असतो। यावर अन्य अंध शिष्यांनी विचारले की गुरुजी, चंद्र कसा असतो? चतुर अंधाने उत्तर दिले की चंद्र तर निराकार आहे, तो थोडाच दिसू शकतो। कोणी म्हणेल की सूर्य निराकार आहे, तो दिसू शकत नाही। रवी स्वयंप्रकाशित आहे, त्यामुळे त्याचा केवळ प्रकाशच दिसतो। गुरुजींच्या सांगण्यानुसार शिष्य सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास आकाशामध्ये पाहतात, परंतु त्यांना काहीच दिसत नाही। ते स्वतःच विचार विनिमय करतात की गुरुजी तर सत्य सांगत आहेत, आपली साधना सकाळी आणि संध्याकाळी 2 तास पूर्ण होत नाही, त्यामुळेच आपल्याला सूर्य आणि चंद्र यांचा प्रकाश दिसत नाही। चतुर गुरुजींच्या व्याख्येवर विश्वास ठेवून त्या चतुर अंधाच्या म्हणजे ज्ञानहीन व्याख्येचे प्रचारक करोडो अंध ज्ञानहीन झालेले आहेत। नंतर त्यांना डोळे असलेला तत्वदर्शी संत सांगेल की सूर्य आकार स्वरूपात आहे आणि त्यापासूनच प्रकाश निघत आहे, त्याच प्रकारे चंद्रापासूनही प्रकाश निघत आहे। नेत्रहीनांनो, चंद्राशिवाय रात्री प्रकाश कसा पडू शकेल? जसे कोणी म्हणेल की मी ट्यूबलाईट बघितली, मग कोणी विचारलं की ट्यूब कशी असते जिचा आपण प्रकाश पाहिला आहे? उत्तर दिले की ट्यूब तर निराकार असल्यामुळे दिसत नाही, केवळ प्रकाश पाहिला जाऊ शकतो। विचार करा, ट्यूब असल्याशिवाय प्रकाश कसा दिसेल? जर कोणी म्हणेल की हिरा स्वयंप्रकाशित असतो, नंतर हेही म्हणेल की हिऱ्याचा केवळ प्रकाशच पाहिला जाऊ शकतो, कारण हिरा तर निराकार आहे, तो थोडाच दिसतो, तर ती व्यक्ती हिऱ्याशी परिचित नाही, व्यर्थच रत्नपारखी बनला आहे। जे परमात्मा यांना निराकार म्हणतात आणि केवळ प्रकाश पाहून व धून अंतर्नाद ऐकूनच प्रभू प्राप्ती झाली असे मानतात, ते पूर्णपणे प्रभू आणि भक्तीशी अपरिचित आहेत। जेव्हा त्यांना विनंती केली की तुम्ही काहीही पाहिले नाही, आपल्या शिष्यांना भ्रमित करून तुम्ही दोषी होत आहात, ना तर तुमच्या गुरुदेवांना तत्वज्ञानरूपी नेत्र आहेत आणि नाही तुम्हाला, त्यामुळे तुम्ही जगताला भ्रमित करू नका। या गोष्टीवर सर्व ज्ञानरूपी नेत्र अंधांनी हातात काठ्या घेऊन म्हणू लागले की आम्ही तर सर्व खोटे, तू एकटाच खरा। आज अगदी हीच स्थिती संत रामपालजी महाराज यांच्या बाबत आहे। कोणत्या संतांचे विचार योग्य म्हणजे सत्य आहेत
आणि कोणाचे अयोग्य म्हणजे असत्य आहेत, या वादाचा निर्णय कसा होईल? समजा एखाद्या अपराधाविषयी 5 वकील आपापले विचार व्यक्त करत आहेत. पहिला म्हणतो की या अपराधाला संविधान कलम 301 लागू होईल. दुसरा म्हणतो 302, तिसरा म्हणतो 304, चौथा म्हणतो की 306 आणि 5वा वकील म्हणतो की 307 कलमच योग्य आहे. हे 5ही योग्य होऊ शकत नाहीत. केवळ एकच योग्य असू शकतो, जर त्याची व्याख्या आपल्या देशाच्या पवित्र संविधानाशी मिळत असेल. जर त्याची ही व्याख्या संविधानाच्या विपरीत असेल तर ते 5ही वकील अयोग्य आहेत. याचा निर्णय देशाचे पवित्र संविधानच करेल, जो सर्वांना मान्य राहील. अशा प्रकारे भिन्न भिन्न विचारधारांमध्ये तसेच साधनांमधील कोणती शास्त्रानुकूल आहे आणि कोणती शास्त्र विरुद्ध, याचा निर्णय पवित्र सद्ग्रंथच करतील, जे सर्वांना मान्य असले पाहिजे. याचे प्रमाण पवित्र श्रीमद भगवत गीता अध्याय 16 श्लोक 23-24 मध्ये आहे. ज्या डोळस संत म्हणजे पूर्ण संत यांनी सूर्याला म्हणजे पूर्ण परमात्म्याला पाहिले, त्यापैकी काहींची नावे आहेत: क. आदरणीय धर्मदास साहेबजी, ख. आदरणीय दादू साहेबजी, ग. आदरणीय मलुकदास साहेबजी, घ. आदरणीय गरीबदास साहेबजी, ड. आदरणीय नानक साहेबजी, च. आदरणीय घिसादास साहेबजी इत्यादी. क. आदरणीय धर्मदास साहेबजी बांधवगड मध्य प्रदेश येथील त्यांना पूर्ण परमात्मा जिंदा महात्मा यांच्या रूपामध्ये मथुरेत भेटले. सतलोकचे दर्शन घडविले. तिथे सतलोकमध्ये 2 रूपे दाखवून जिंदा रूपामध्ये पूर्ण परमात्मा यांच्या सिंहासनावर विराजमान झाले आणि आदरणीय धर्मदास साहेबजी यांना म्हणाले की मीच काशी म्हणजे बनारसमध्ये निरुनिमाच्या घरी गेलेलो आहे. तिथे कोष्टी म्हणजे विणकराचे कार्य करत आहे. आदरणीय श्री रामानंदजी माझे गुरु आहेत. एवढे सांगून श्री धर्मदासजी यांचा आत्मा परत त्यांच्या शरीरामध्ये पाठवून दिला. श्री धर्मदासजी यांचे शरीर 2 दिवस बेशुद्ध अवस्थेत राहिले. 3ऱ्या दिवशी जेव्हा ते शुद्धीवर आले, त्यावेळी काशीमध्ये शोध घेतला असता त्यांना समजले की इथेच काशीमध्ये आलेले विणकरच पूर्ण परमात्मा म्हणजे सत्पुरुष आहेत. आदरणीय धर्मदास साहेबजी यांनी पवित्र कबीर सागर, कबीर साखी, कबीर बीजक हे सद्ग्रंथ प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आणि पूर्ण परमात्मा यांच्या पवित्र मुखकमलातून निघालेल्या अमृतवचन रूपी विवरणावरून रचना केली. त्याचे अमृतवाणीमधील प्रमाण: आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, सत्य लोक से चल कर आए काटन जम की जंजीर, थारे दर्शन से म्हारे पाप कटत है निर्मल होवे जी शरीर, अमृत भोजन म्हारे सतगुरु जी में शब्द दूध की खीर, हिंदू के तुम देव कहाए मुसलमान के पीर, दोनों दिन का झगड़ा छिड़ गया टोहे ना पाए शरीर, धर्मदास की अर्ज गुसाई बेड़ा लंघाइयों पर ले तीर. ख. आदरणीय दादू साहेबजी अमृतवाणीमध्ये प्रमाण: कबीर परमेश्वर यांचे साक्षी. आदरणीय दादू साहेबजी जेव्हा 7 वर्षांचे बालक होते, तेव्हा पूर्ण परमात्मा त्यांना जिंदा महात्मा यांच्या रूपात भेटले आणि सतलोकमध्ये घेऊन गेले. 3 दिवस दादूजी बेशुद्ध राहिले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या परमेश्वर यांच्या महिम्याच्या अनेक अमृतवाणी उच्चारण केल्या. जिन मोकू निज नाम दिया सोई सतगुरु हमार, दादू दूसरा कोई नहीं कबीर सृजनहार, दादू नाम कबीर की जय कोई लेवे ओट, उनको कबहू लागे नहीं काल बज्र की चोट, दादू नाम कबीर का सुनकर कापे काल, नाम भरोसे जो नर चले होवे न बंका बाल, जो जो शरण कबीर के तीर गए अनंत पार, दादू गुण किता कहे कहत न आवै पार, कबीर करता आप है दूजा न कोय, दादू पूर्ण जगत को भक्ति दृढ़ावत सोय, ठेका पूरा होए जब सब कोई तजे शरीर, दादू काल गंजे नहीं जपे जो नाम कबीर, आदमी की आयु घटे तब यम घेरे आए, सुमिरन किया कबीर का दादू लिया बचाए, मेट दिया अपराध सब आय मिले छिनमा, दादू संग ले चले कबीर चरण की छां, सेवक देव निज चरण का दादू अपना जान, भृंगी सत्य कबीर ने किन्ना आप समान, दादू अंतर्गत सदा छिन छिन सुमिरन ध्यान,
वारू नाम कबीर पर पल पल मेरा प्राण। सुन सुन साखी कबीर की काल नवावे मात। धन्य धन्य हो तीन लोक में दादू जोड़े हाथ। केहरी नाम कबीर का विषम काल गजराज। दादू भजन प्रताप से भागे सुनत आवाज। पल एक नाम कबीर का दादू मन चित लाए। हस्ती के असवार को श्वान काल नहीं खाए। सुमरत नाम कबीर का कटे काल की पीर। दादू दिन दिन ऊंचा होए परमानंद सुखसीर। दादू नाम कबीर की जो कोई लेवे ओट। तिनको कबहू ना लगई काल वज्र की चोट। और संत सब कूप है केते झरिता नीर। दादू अगम अपार है दरिया सत्य कबीर। अब ही तेरी सब मिटे जन्म मरण की पीर। श्वास उच्छ्वास सुमर ले दादू नाम कबीर। कोई सरगुण में रिझ रहा कोई निर्गुण ठहराए। दादू गती कबीर की मोते कहीं न जाए। कबीर देव यांचे साक्षी आदरणीय मलुकदास साहेबजी। वयाच्या 42व्या वर्षी श्री मलुकदास साहेबजींना पूर्ण परमात्मा भेटले व 2 दिवस मलुकदासजी अचेत म्हणजे बेशुद्ध होते। शुद्धीवर आल्यावर त्यांनी या वाणीचे उच्चारण केले। जपो रे मन सद्गुरु नाम कबीर। जपो रे मन परमेश्वर नाम कबीर। एक समय गुरु बंसी बजाए कालंद्री के तीर। सुरनर मुनि थक गए रुक गया दरिया नीर। काशी तज गुरु मगहर आए दोनों दिन के पीर। कोई गाड़े कोई अग्नि जरावे ढूंढा न पाया शरीर। 4 दाग से सद्गुरु न्यारा अजरो अमर शरीर। दास मलुक सलुक कहत है खोजो खसम कबीर। प्रभू कबीर म्हणजे कबीर देव यांचे साक्षी छुडाने जिल्हा छज्जर हरियाणा येथील आदरणीय गरीबदास साहेबजी अमृतवाणीमध्ये प्रमाण। आदरणीय गरीबदास साहेबजी यांचा जन्म सन 1717 मध्ये झाला। त्यांना वयाच्या 10व्या वर्षी सन 1727 मध्ये नला नावाच्या शेतामध्ये कबीर साहेबजी यांचे दर्शन झाले आणि सतलोकवास सन 1778 मध्ये झाला। आदरणीय गरीबदास साहेबजी यांना देखील परमात्मा कबीर साहेबजी सहशरीर जिंदा रूपामध्ये भेटले। आदरणीय गरीबदास साहेबजी आपल्या नला नावाच्या शेतामध्ये इतर गुराखी सवंगड्यांबरोबर गायी चारत होते। हे शेत कबलाना गावाच्या सीमेलगत आहे। गुराख्यांनी जिंदा महात्मा यांच्या रूपात प्रकटलेले कबीर परमेश्वर यांना आग्रह केला की तुम्ही जेवण करत नाही तर मग दूध प्या, कारण परमात्मा यांनी सांगितले की मी आपल्या सतलोक गावातून भोजन करून आलेलो आहे। तेव्हा परमेश्वर कबीरजी म्हणाले की मी कुमारी गायीचेच दूध पितो। बालक गरीबदासजी यांनी एक कुमारी म्हणजे न दुभती गाय परमेश्वर कबीरजी यांच्या जवळ आणून विचारले की बाबाजी, ही न दुभती म्हणजे कुमारी गाय कसे काय दूध देऊ शकेल? तेव्हा कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर यांनी कुमारी गाय म्हणजेच कालवड वासरीच्या पाठीवर हात ठेवला आणि कुमारी गाय म्हणजे अधन्या धेनूच्या आचळांमधून दूध निघू लागले। भांडे म्हणजे पात्र भरल्यानंतर दूध यायचे थांबले। ते दूध परमेश्वर कबीरजी प्यायले व काही दूध प्रसाद रूपात आपल्या मुलाला गरीबदासजी यांना पाजले आणि सतलोकाचे दर्शन करविले। सतलोक मध्ये आपली 2 रूपे दाखवून नंतर जिंदावाल्या रूपामध्ये कुळ म्हणजे विश्वाचा स्वामी स्वरूपामध्ये सिंहासनावर विराजमान होऊन म्हणाले की मीच 120 वर्षे काशीमध्ये धाणक म्हणजे विणकर रूपामध्ये राहून आलो आहे। मी पूर्वी देखील हजरत मुहम्मदजी यांना देखील भेटलो होतो। पवित्र कुराण शरीफ मध्ये जे कबीरा, कबीरन, खबीरा, खबीरन, अल्लाहू अकबर आदी शब्द आहेत ते माझाच बोध करवतात व श्री नानकजींना बेई नदीवर जिंदा महात्मा रूपात मीच भेटलो होतो। मुस्लिमांमध्ये जिंदा महात्मा असतात ते काला चोगा म्हणजे ओव्हरकोट सारखा गुडघ्याच्या खालपर्यंत आणि डोक्यावर शेंडीवाला उंच काळा टोप घालतात। तसेच बलक शहराचा राजा श्री अब्राहिम सुलतान अधमजी आणि श्री दादूजींना मीच भेटलो होतो आणि 4ही पवित्र वेदांमध्ये जे कवीर अग्नी, कवीर देव, कवीरंगारिही इत्यादी नावे आहेत ती माझीच आहेत। कबीर बेद हमारा भेद है, मैं मिलूं बेदों से नाही। जौन बेद से मैं मिलूं वो बेद जानते नाही। वेदांपूर्वीही सतलोक मध्ये मीच विराजमान होतो। छुडानी गावामध्ये जिल्हा छज्जर हरियाणा
त्या जंगलामध्ये जेथे संत गरीबदासजी यांना मानव शरीरामध्ये पूर्ण परमात्मा यांचा साक्षात्कार झाला होता, तेथे एक आठवण आजही आहे. आदरणीय गरीबदासजी यांचा आत्मा आपले परमात्मा बंदीछोड कबीर साहेब यांच्या सोबत गेल्यानंतर त्यांना मृत समजून चितेवर ठेवून दहन करण्याची तयारी करू लागले. त्याच वेळी आदरणीय गरीबदास साहेबजी यांचा आत्मा पूर्ण परमेश्वर यांनी त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट केला. 10 वर्षीय बालक गरीबदासजी जिवंत झाले. त्यानंतर त्या पूर्ण परमात्मा यांच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या रूपाचे वर्णन आपल्या अमृतवाणीत सद्ग्रंथ नावाने ग्रंथाची रचना केली. त्याच अमृतवाणीमधील प्रमाण